नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे सप्टेंबर 2024 या महिन्यासाठी धनु राशींच्या व्यक्तींना मी आता मार्गदर्शन करणार आहे. धनु राशींच्या व्यक्तींना उत्तरार्ध जो आहे तो कामात बरीच उलाढाल करणारा दिसून येतो. उत्तरार्धामध्ये आत्मविश्वासाला थोडी तडा जाईल असं यामध्ये दिसून येतं. म्हणजे आत्मविश्वास डळमळीत होईल कुठेतरी आणि त्याचा एक कॉन्फिडन्स लो झाल्यामुळे तुम्हाला थोडीशी भीती वाटायला लागेल असं या ठिकाणी दिसून येतं. ती भीती थोड्या काळासाठी असेल, नाहक असेल, पण ती असेल आणि त्या भीतीमुळे आत्मविश्वास डळमळीत होऊन तुम्ही कदाचित भरकटले जाऊ शकता वैचारिकदृष्ट्या. पण तसं काही करून घेऊ नका किंवा असा काही उतावळेपणाने घाईघाईत एखादा निर्णय पण घेऊ नका. थोडा संयम बाळगा, धीर ठेवा आणि हा कालावधी निघून गेला की मग त्यानंतर तुम्ही शिरस्सावर व्हाल असं दिसून येतं. पण धैर्य, सहनशक्ती आणि संयम या गोष्टी आत्मसात करा, त्या पाळा, तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची भीती बाळगायची गरज नाही असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये प्रवासामध्ये आपण थोडी सावधानता बाळगावी. प्रवासामध्ये आपली पथ्य किंवा आपली औषधं ही जर नीट घेतली गेली नाहीत तर प्रवासामध्ये आपल्या प्रकृतीला धोका संभवतो. म्हणजे काहीतरी काळजीचं कारण करायची वेळ आहे असं दिसून येतं. एखादी गोष्ट जर आकलनच झाली नाही, म्हणजे एखाद्या झालेल्या रोगाविषयीचं आकलनच झालं नाही तुम्हाला, तर कसं होईल की तुम्ही फक्त स्वतःला म्हणाल तुम्हाला अनइझी वाटतंय, पण नक्की काय होतं हे सांगता येणार नाही. तसा काहीसा परिणाम या महिन्यात दिसून येतो. तुम्हाला नक्की काय होतं हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येणार नाही आणि तुम्ही नीट सांगितल्याशिवाय त्यासाठी ज्या काही टेस्ट वगैरे करावे लागतात त्यासुद्धा करता येणार नाही. पण संयम ठेवा, आपलं जे मनस्वास्थ्य आहे चांगलं ठेवा, तर सगळ्या गोष्टी हळूहळू पूर्ववत होतील. असं काय घाबरून जाण्याचं अजिबात कारण दिसून येत नाही. आपले मित्र, भावंडांसारख्या व्यक्ती अशा गोष्टींनी किंवा अशा व्यक्तींची संबंधात तुम्ही आल्यानंतर भारावून जाल. मग त्यांच्या इम्प्रेशनमध्ये तुम्ही काही गोष्टी करायला जाल, पण तसं करू नका. आपली स्वतःची सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवा आणि आपल्याला पटेल तेच करा. लोकांनी सांगितलेल्या गोष्टी करू नका, कारण त्या ज्या आहेत त्या तुम्हाला सदा सर्व काळ लाभदायक होतील असं नाही. म्हणून आपल्या बुद्धीला, विवेकाला जे पटतंय तेच करा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला धनुराशीच्या व्यक्तींना मुद्दाम देत आहे. उत्तरार्धामध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक आपण करू नये, कारण ती गुंतवणूक जी आहे ती तुम्हाला लाभदायक होणार नाहीच, परंतु ते विनाकारण ते अडकून पडलेले पैसे आहे असं म्हणता येईल. त्यामुळे तुमचे कष्टाचे जे पैसे आहेत ते अशा ठिकाणी जर अडकून पडले तर त्याचं किती दुःख तुम्हाला होईल. असं तुम्ही होऊ देऊ नका. उत्तरार्धामध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट टाळा. एकदम मोठी उडी कुठली मारू नका असंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. धनुराशी या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये तुम्हाला आपल्या वरिष्ठांकडून किंवा सिनियर्स लोकांकडून कामाच्या ठिकाणी काही उगाचच बोलणी खावी लागतील. म्हणजे काम नीट झालं नाही आहे म्हणून किंवा तुमच्या कामाविषयी ते समाधानी नाही आहेत म्हणून अशा विविध कारणांनी थोडंसं तुमच्यामध्ये वादविवाद होईल असं दिसून येत आहे. तुम्ही आणि तुमचे सिनियर्स असे वाद होतील असं दिसून येत आहे. पण त्या गोष्टी या टाळण्याकडे तुमचे प्रयत्न राहू देत, कारण त्यामुळे कोणाचंच भलं नाही आहे. जर तुम्ही काम करताय आणि तुमचे सिनियर मंडळींना त्यांचं काम जे काही आहे ते जर करायला मुभा नसेल तर कंपनीचं भलं होणार नाही
आणि कंपनीचं भलं हेच एकमेव ध्येय तुमचं असेल तर तुम्ही एकमेकांना टोकणं किंवा एकमेकांच्या कामाविषयी रोखणं हे गरजेचं आहे. तर असं काही दुमत किंवा कम्युनिकेशन गोंधळ असं या ठिकाणी होईल असं मला वाटतं. त्यामुळे वरिष्ठांशी जुळवून घ्या आणि आपला त्यांच्याशी समन्वय साधा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. शिक्षण घेणारी जी मुलं आहेत त्यांनी उगाचच खोट्या वल्गना करू नये. मी असं करणार तसं करणार. तुम्ही करून दाखवा म्हणजे त्या वल्गनांना किंमत येईल. मी अमुक अभ्यास करतो, मी अमुक टक्के मिळवेन, मी अमुक टक्के मिळवेन, अशा वल्गना तुम्ही करू नका. तुम्ही करून दाखवा आणि सांगा यासाठी मी असे प्रयत्न केले. तेव्हा तुमच्या शब्दाला किंमत आणि आधार दोन्ही प्राप्त होईल. नाहीतर त्या वल्गना हवेत येतील आणि हवेत विरून जातील. तर अशी तुम्ही फुकटच्या गमजा विद्यार्थ्यांनी मारू नयेत की ज्या त्यांना पुढे अडचणीत आणतील. कौटुंबिक बाबतीत जर म्हणाल तर कुटुंबामध्ये काही वेळेला आपल्याला विशेष लक्ष देण्याची गरज असते. काही गोष्टी जोपर्यंत आपण मध्यस्थी करत नाही तोपर्यंत त्याच्यावर सोल्युशन निघत नाही. हा महिना थोडासा असाच आहे की जोपर्यंत तुम्ही त्यामध्ये पडणार नाही तोपर्यंत त्यामध्ये काही सोल्युशन निघणार नाही. तर तुम्ही काही गोष्टीत लक्ष घाला आणि त्यात काय सोल्युशन निघत आहे ते बघा असं या ठिकाणी मी सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो. कोर्टात दावे लावणे अशा गोष्टी या महिन्यात करू नका. कारण कोर्ट प्रकरणामध्ये अडकून पडाल आणि उगाचच दीर्घकाळ एखादी केस चालू राहील आणि त्याचा मनस्ताप तुम्हाला होईल. त्यामुळे कोर्टाच्या भानगडीत शक्यतो या महिन्यात नवीन दावे लावणे किंवा एखाद्या विषयी काहीतरी निर्णय घेणे अशा गोष्टी तुमच्याकडून करू नका असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. कौटुंबिक बाबतीत जर काही हट्ट असेल कोणाचा, एखादी गोष्ट आपल्या घरात आली पाहिजे किंवा एखादी गोष्ट आपण केली पाहिजे तर ती अवश्य करा आणि ते आपल्या जबाबदारीतून मोकळे व्हा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. आपल्या परस्पर जोडीदारावर आपण विश्वास दाखवा आणि विश्वासाने त्यांच्याकडून एखादी गोष्ट प्राप्त करून घ्या. कारण काही वेळेला काय होतं, आपण विश्वासच दाखवत नाही, मग त्यांची चांगली बाजू आपल्याला कशी पटणार. म्हणून त्यामुळे नवीन नवीन वाद निर्माण होतात. तर ते वाद टाळण्यासाठी एकमेकांवर पतीपत्नींनी विश्वास दाखवा आणि त्या विश्वासाला तुम्ही कसे कारणीभूत आहात हेही पटवून द्या. म्हणजे त्यांचा हे संबंध जे आहेत ते सुदृढ होत जातील आणि त्यांच्यामध्ये एक विशिष्ट ट्युनिंग जमेल असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. धनुराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आर्थिक चणचण काही तुम्हाला भासणार नाही आहे. तो प्रसंगच येणार नाही आहे. पण जे आपले मिळालेले पैसे आहेत ते कष्टाचे आहेत आणि अचानक उलट पूर्वी केलेल्या जुन्या काहीतरी कामाचे पैसे या महिन्यात मिळतील आणि असा धनलाभसुद्धा तुम्हाला या महिन्यात होणार आहे. अनपेक्षित असे कामाचे पैसे तुम्हाला या महिन्यात मिळतील. तर ते तुम्ही अवश्य घ्या, योग्य विनियोग करा. खर्च करायचे असतील तर खर्च करा, रिइन्व्हेस्टमेंट करायचे असेल तर रिइन्व्हेस्टमेंटसुद्धा करायला अजिबात हरकत नाही. धार्मिक बाबतीत मात्र थोडासा तुमचा जास्त कल या महिन्यात दिसत नाही आहे. म्हणजे रोजचं आपले जे काही साधन आहे ते सुद्धा करण्याकडे कल राहणार नाही किंवा वेळ मिळणार नाही असं म्हणा त्याचा सोप्या शब्दात. पण असा काही धार्मिक बाबतीत तुमचा या महिन्यात विशेष कल नाही असं या महिन्यात दिसून येतं. हे होतं धनुराशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.